चला, काय भन्नाट दिसतोय ना. अगदी चवीला पण तितकाच एकदम छान असा भन्नाट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कलर वगैरे, टेक्स्चर वगैरे एकदम सुंदर आलेला आहे. चला तर मग काय आहे बघू, ओळखा बघूया. एकदम छान आणि मस्त चवीला खूप छान झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवतो आहे पायनॅपल शिरा. हा खायला पण खूप सुंदर लागतो. खूपच म्हणजे खूपच छान लागतो आणि सगळ्यांना आवडणारा आहे. आज आणायचे आमच्याकडे पायनॅपल आणलेलंच होतं, तर त्यामुळे मी ठरवलं की आज आपण पायनॅपल शिरा करूया. तर त्याच्यासाठी मेजरमेंट आहे, इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे व 1 वाटी मी त्याच वाटीने रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने अगदी विरघळलेलं तूप घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहे, जसं बदाम आणि काजू. त्यानंतर चारोळी घेतलेली आहे इथे मी, आणि 1 वाटी मी इथे पायनॅपलचे तुकडे घेतलेले आहे. तर आता इथे आपल्याला आधी गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तेच जे आपण 1 वाटी तूप घेतलं ना, त्यातलंच घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट जे आहे ते अगदी मस्तपैकी असे क्रंच, आपण जेव्हा खाणार तेव्हा एकदम सुंदर असे क्रंची लागण्यासाठी आपण आता थोडेसे फक्त तुपामध्ये फ्राय करून घेणार आहेत. ते फ्राय झाल्यानंतर आता ते काढून घ्यायचे आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला जे अननसाचे काप आहेत ते घेतलेले आहे, ते देखील आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे आहे. असं केल्याने अननस हे आपल्याला खाताना खूप सुंदर लागतात. जेव्हा आपण शिरा खातो तेव्हा दाताखाली सुद्धा अननस येतं, तेव्हा खूप सुंदर लागतं. अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे छान मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहे. बघा, आता हे फ्राय झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. अगदी थोडासा त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. जसं 1 वाटी आपण तूप घेतलं, 1 वाटी साखर घेतलं आणि 1 वाटी रवा घेतला, म्हणून त्याच्यासाठी 3 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे. हे मेजरमेंट एकदम योग्य आहे. बघा, आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे छान अगदी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याने काय होईल की आपले जे अननसाचे तुकडे जे आहे ते अगदी मऊ होतील, एकदम छान. अगदी मऊ म्हणजे खूपच असे मऊ नाही, पण त्यातल्या त्यात मऊ होतील एकदम मस्तपैकी. तर आता हे छान मस्तपैकी उकळू द्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत ते उकळत आहे तोपर्यंत इथे गॅसवर मी एक कढई घेतली आहे मोठी, आणि ते जे 1 वाटी आपण तूप घेतलेलं होतं ना, ते आपल्याला ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं टाकलं आहे. यामधले 2 ते 3 चमचे फक्त काढून घेणार आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे हे नंतर मी तुम्हाला सांगते. बघा, आता तूप मस्त छान असं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण जो 1 वाटी रवा घेतलेला आहे, आणि रवा एकदम बारीक असलेलाच घ्यायचा, ज्याला आपण 0 नंबर म्हणतो, तो घ्यायचा आहे. पण तुमच्याकडे जर नसेल, जाड असेल, तर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला तरी चालेल, पण शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा. याने हलवा खूप सुंदर होतो. बघा, आता हे छान मस्तपैकी आपल्याला मीडियम गॅस लगेच असं जळून जातो, त्याच्यामुळे आपल्याला रव्याला अगदी मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे 5 मिनिटानंतर रवा अगदी फुलायला सुरुवात झालेली आहे. बघा, असं एकसारखं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. जवळजवळ मला 10 ते 12 मिनिटं हे रवा भाजायला लागलेला आहे. अजिबात त्याला सोडायचं नाही, नाहीतर मग रवा हा खाली तळायला लागू शकतो. आणि इथं त्याच्यासाठी मी कढई पण एकदम जाडबुडाची असलेलीच घेतलेली आहे. बघा, एकदम सुंदर आणि एकदम मस्त, अगदी छान. अगदी बघा, अगदी रवा भाजला गेला म्हणजे कसं समजायचं की तो अगदी फुलायला सुरुवात होते, आणि त्याचा कलर पण चेंज होतो, आणि मध्ये मध्ये अशी तुपाची अशी जाळी पडायला सुरुवात होते. समजून जायचं की आपला रवा हा भाजला गेलेला आहे, आणि घरात अगदी खमंग वास यायला सुरुवात होते. बघा, एकदम मस्त, अगदी छान. आता हा भाजून होतोय तोपर्यंत मध्ये मध्ये आपण इथे पायनॅपल जे आहे आपले पाण्यामध्ये खूप छान असे उकळायला लागलेले आहे, आणि बघायचं अगदी एकदम छान, अगदी मस्त शिजलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे शिजल्यानंतरच आपल्याला इथं जो 1 वाटी साखर घेतलेली होती ती टाकायची. जर आपण आधीच साखर टाकली ना, की मग आपले पायनॅपल जे आहे ते शिजत नाही लवकर. बघा, असे कटरल्यासारखे होतात, म्हणजे असे आकसले जातात. त्याच्यामुळे आपल्याला हे छान अगदी शिजले की मगच आपल्याला साखर टाकायची आहे. बस, आता साखर टाकल्यानंतर फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे पुन्हा बॉईल करून घ्यायचे आहे. बघा, आता हे साखर विरघळेपर्यंत तोपर्यंत आपण इथे
जो आपला रवा आहे तो छान भाजून झालेला आहे. आता इथे मी चारोळी घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, पण चारोळी टाकली ना शिऱ्यामध्ये की खूप सुंदर लागतात. ही टाकून आपल्याला छान अगदी रवा एकसारखा करून घ्यायचा आहे मस्तपैकी. आता इथे काही जे ड्रायफ्रुट्स आपण जे मगाशी फ्राय केलेले होते ना ते टाकायचे आहे. यातले सगळे टाकून अगदी थोडेसे मी ठेवणार आहे आपल्याला गार्निशिंग करायला, सजावटीसाठी. आता हे सगळं आपल्याला रव्यामध्ये छान मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा किती सुंदर दिसतो आहे ना आपला हा शिरा. अजून तर तयार झालेलाच नाहीये आणि खमंग वास अगदी पूर्ण घरभर किचनमध्ये पसरलेला आहे रव्याचा. आता आपली साखर देखील विरघळलेली आहे. तर आता इथे आपल्याला हे साखर आणि पायनॅपलचं जे पाणी आहे ते यामध्ये टाकायचं, पण अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, कारण इथे रवा पण गरम आहे आणि आपले हे पाणी पण उकळलेलं आहे पायनॅपलचं आणि साखरेचं. त्याच्यामुळे अगदी हळूहळू आपल्याला टाकायचं आहे, नाहीतर एकदम जर टाकलं ना तिथे अंगावर उडण्याची आणि हात भाजण्याची सुद्धा शक्यता असते. बघायचं हळूहळू हळूहळू टाकायचं आणि छान मस्तपैकी मिक्स करत राहायचंय. पहा आता मी हे सगळं टाकून देणार आहे थोडं थोडं करून, तुम्ही पाहू शकता. आणि आता इथे तुम्हाला असं वाटलं असेल की खूपच पातळ झालेलं आहे किंवा आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते जास्त झालेलं आहे, पण नाही, अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा. एकदा केला ना की तुम्ही ह्या पद्धतीने कायम करत राहाल. इतका सुंदर आणि खूप छान अगदी मऊसूत आपला एकदम लुसलुशीत असा आपला हा हलवा, पायनॅपलचा हलवा म्हणा किंवा पायनॅपलचा शिरा म्हणा, खूप सुंदर असा मऊ लुसलुशीत तयार होतो. बघा आता पूर्ण आता हे सगळं असं, आणि असं जर आपण साखर विरघळून जर यामध्ये शिऱ्यामध्ये टाकली ना तर खूप सुंदर अगदी एकसारखी होते. बघा, आणि कुठेच आपल्याला इथे जास्त साखर तिथे कमी साखर असं लागत नाही, एकसारखं अगदी त्या रव्यामध्ये छान मस्तपैकी मिक्स होते. आता आपल्याला हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरच 5 ते 7 मिनिटं. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला. एक सांगायचं राहिलं, यामध्ये आपल्याला थोडासा कलर टाकायचा आहे किंवा केशर टाकायचा आहे. तर मी यामध्ये थोडासा फूड कलर टाकून घेतलेला आहे, पायनॅपल कलर. बघा किती सुंदर आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि आपलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणात झालेलं आहे. मस्त झालेला आहे, एकदम छान असा शिजलेला आहे. आता जे मी 2 ते 3 चमचे जे तूप उरवलं होतं ते आपल्याला वरतून टाकायचं आहे. याने काय होईल की वरतून आपल्या ज्या हलव्याला चकाकी येईल खूप सुंदर, आणि दिसायला पण खूप छान, आणि चवीला तर छान लागणारच आहे पण दिसायला पण खूप छान. बघा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करा. तर तोपर्यंत आता मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. पहा आता मी यामध्ये साखर आणि वेलचीची पूड जी आहे ती मिक्स करून मी ग्राइंड केलेली होती ती आपल्याला टाकून द्यायची आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे पहा. आणि आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले आहे. आणि ते जे आपण ड्रायफ्रुट्स तळलेले जे आहे किंवा फ्राय केलेले जे आहे ते बाजूला काढून ठेवलेले होते ते आपल्याला यावर गार्निशिंग करून घ्यायचं आहे सजावटीसाठी. पहा कोणी तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे आले ना तर त्यांना विश्वासच बसणार नाही, इतका सुंदर इतका छान लागतो हा शिरा. बघा कायम कायम ते हेच करायला सांगतील, घरची मंडळी देखील खुश होतील. चला तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करा कसा वाटला माझा व्हिडिओ. चला तर मग.